असा संघर्ष पेटलाय। जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंच्या पराभवाला आपणच जबाबदार असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं होतं। 2019च्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी सत्तारांच्या सभेत जाणं टाळलं होतं, म्हणूनच माझ्या कार्यकर्त्यांनी वसपा काढला असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। तर कोणत्याही नेत्यामुळे किंवा कार्यकर्त्यामुळे माझा पराभव झालेला नाही असं स्पष्टीकरण रावसाहेब दानवेंनी दिलंय। पाहूया। मी त्यांना मदत केली, परंतु माझे कार्यकर्ते जे नाराज होते गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि सिल्लोड सोयगावची वागली त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये दिसले आणि ते दिसल्यानंतर त्याच्यामुळे हा फरक पडला। परंतु एकंदरीत पाहिलं तर भोकरदन मतदारसंघामधली भी लोकसभा एकटी भोकरदनवर भी असते तरी 1400 मताने मला वाटतं भोकरदन विधानसभेमध्ये ही कमी आहे खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब। म्हणून कुठेतरी सोशल मीडियावर जी चर्चा होती त्या चर्चेमध्ये काही तथ्य आहे परंतु सत्य नाही। आता त्यांचा कोणाचा रोष असेल की माझ्या प्रचाराला नाही आले, पण विरोधात तर नाही गेले, कुठं बोललो नाही कोणाला, कुठं प्रचार विरोधात नाही केला। आता आपलं आपलं मत आहे, त्यांनी ते मत बनवलं आहे। दोष कोण्या नेत्याला देणार मी, ना दोष कोण्या त्यांच्या कार्यकर्त्याला देणार, ना मी दोष मतदाराला देणार। हा पराभव म्हणजे वातावरणाचा परिणाम आहे। याच ठिकाणी नाही, यांचे कार्यकर्ते काय महाराष्ट्रावर थोडेच आहेत। महाराष्ट्रात आम्हाला यश नाही मिळालं, मराठवाड्यामध्ये सुद्धा अपेक्षित यश नाही मिळालं। यांच्या बोलल्याचा परिणाम काही इतर ठिकाणी झाला असं नाही आहे। आणि त्यांच्या ठिकाणी त्यांनी मदत जरी केली असती तर मताचे अंतर जर पाहिलं तरी काय फरक पडला असता।